नमस्कार, मी संजय सोनवणे. आपल्याला कल्पनाच आहे, की इंग्रजी भाषेमध्ये पाश्चात्य देशांमध्ये मुलांसाठी अत्यंत सुंदर चित्रकथा प्रकाशित होत असतात आणि त्या मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. भारतामध्ये मात्र दुर्दैवाने मुलांसाठी भारतीय पार्श्वभूमीवर आणि त्याला कोणतं तरी नैतिक शिकवण देणारं आणि त्याचं मनोरंजन करणारं कथा साहित्य मात्र चित्ररूपात सहसा दिलं जात नाही. अमर चित्रकथा एकेकाळी फार लोकप्रिय होती, आपल्याला आठवत असेल. पण आता ते दुर्दैवाने ही बंद पडली. आता मराठीमध्ये चित्रकथा हा प्रकार जवळपास बंद झाल्यास जमा आहे. परंतु माझे मित्र घनश्याम पाटील हे धाडसीच प्रकाशक आहेत. त्यांनी आपल्या लाडोबा प्रकाशनतर्फे एक चित्रकथा पुस्तक इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रकाशित केलं आहे. त्याची गोष्ट छोटी, शिकवण मोठी आणि टायनी टेल वाईस ट्रेल. या दोन पुस्तकांची वैशिष्ट्य अशी की ती मुळात लिहिली आहेत प्रसिद्ध संवाद लेखक, पटकथा लेखक, गीतकार आणि व्यंगचित्रकार आणि त्यांचं नाव सर्वांना माहीत आहे. त्याची गीतं आपण खूप वेळा ऐकली असेल. त्यांनी ह्या ज्या मुलांसाठी ज्या कथा लिहिल्या आहेत त्या अत्यंत आंतरिक भावनेने मुलांच्या मनस्थितीमध्ये, मानसिकतेमध्ये प्रवेश करत मुलांना काय हवं आहे, ते त्यांनी या कथातून दाखवलंय. आणि याची गंमत म्हणजे चित्र जी आहेत आतमधली, हे पहा इतकी सुंदर चित्र, ही स्वतः गुरु ठाकूर यांनी काढलेली आहेत. गुरु ठाकूर हे मुळात मुलांवर प्रेम करणारे साहित्यिक आहेत, पटकथाकार आहेत, गीतकार आहेत आणि त्यांचं जे जीवन आहे हे जसं मोठ्यांसाठी लिहितात, तसंच ते छोट्यांसाठी सुद्धा लिहितात, आवर्जून लिहितात. आणि त्यांनी या पुस्तकांची लेखन आणि चित्रकार म्हणून या दोन्ही पुस्तकांचं फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. लाडोबा प्रकाशनचं वैशिष्ट्य हे आहे, मागेच मी बोललो होतो त्या एका पुस्तकाबद्दल लहान मुलांसाठीचे, की जे 3 भाषांमध्ये आहे. हे मराठीत जे पुस्तक आहे तीच कथा इंग्रजीत सुद्धा सांगितली. म्हणजे जे इंग्रजी माध्यमात शिकणारी जी मुलं आहेत, त्यांना भारतीय कथा वाचायला मिळत नाहीत. अगदी आपण गाणी जरी बघितली, तुम्हाला आठवत असेल, माहीत असेल, की रेन रेन गो टू स्पेन वगैरे अशी बालकविता आपल्याला लहानपणी शिकवल्या जातात. आता रेन रेन गो टू स्पेन हे तिथे म्हणत असतील, पण आपल्याकडे ते "एरे एरे पावसा" असं आपण म्हणत असतो. म्हणजे आपली संस्कृती वेगळी, आपली समाजाची मानसिकता वेगळी आणि आपले संस्कार वेगळे, आपल्या जीवनाकडे पाहायची दृष्टी वेगळी. यातनं पहिल्याच कथेमध्ये, एका कथेमध्ये सांगितलंय की मुलाला सगळेच म्हणतात, "मोठा हो, मोठा हो, मोठा हो." तर मोठा होणं म्हणजे काय? की जो दुसऱ्यांबद्दल विचार करण्याची शक्ती बाळगतो, दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगतो, तो मोठा होत असतो. हे जीवनाचं सौंदर्य आहे. आणि हे जे आपल्या भारतीय मानसिकतेचं वैशिष्ट्य आहे, की आपल्याला आपल्या संस्कृतीने हे शिकवलेलं आहे, की जो दुसऱ्यांसाठी जगतो, तो खऱ्या अर्थाने जगतो. त्यालाच आपण खऱ्या अर्थाने जगलो असे आपण म्हणू शकतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्ट संदेश तर देतेच. त्याच वेळेस ते हेही सांगते, की तुम्ही मुलांनो जे दिवसभरामध्ये पाहता, अनुभवता, ते डोळे उघडून पहा, अनुभव घ्या आणि त्याच्याबद्दल स्वतःची डायरी बनवून त्यात स्वतः सुद्धा काही भाग लिहीत जा. म्हणजे लिहिण्याची सवय लागेल, तुमचे अनुभव जिवंत राहतील आणि ते तुम्ही ज्यावेळेस मोठे व्हाल, त्यावेळेस जेव्हा तुम्ही वाचाल, त्यावेळेस तुम्हाला तुमचं बालपण पुन्हा जगता आलं, असा आनंद तुम्हाला मिळेल. तुम्ही बालपणामध्ये रमून जाल. ह्या कथा प्रकाशित करणं म्हणजे हे याच्यावर कॅमेऱ्यावर करणार नाही. परंतु याचा दर्जा हे सगळं आर्ट पेपरवर आहे. आर्ट पेपरवर आहे. 4 रंगी चित्र आहेत. कोणतंही मूल हे पुस्तक पाहिलं की पुस्तकाच्या प्रेमात पडेल, असं हे पुस्तकं दोन्ही प्रकाशित झालेली आहेत. आणि या पुस्तकांना मराठी वाचक, इंग्रजी जे कॉन्व्हेंटमध्ये शिकतायत, त्यांना त्याचा आनंद अगदी घेता येईल. आपल्या भारतीय साहित्यातलं, भारतीय सामाजिक विश्वातलं
जे वैचारिक सौंदर्य आहे तो अनुभवता येईल आणि खऱ्या अर्थाने भारतीय व्हायला तुम्हाला मदत होईल. यासाठी ही पुस्तकं प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी दोन्ही घ्यायला पाहिजे. कारण इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये जरी शिकत असला तर त्याला मराठी काहीतरी यायला पाहिजे ना. तर जी कथा इंग्रजीत आहे ती मराठीत असल्यामुळं मुलांना मराठीसुद्धा वाचायला आवडेल. ते सुद्धा आपल्या मातृभाषेमध्ये रममाण होतील. त्यांना आनंद वाटेल आणि त्यांचा मराठी भाषेशी संबंधही तुटणार नाही. हे सुद्धा या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना हे 2 भाषांमध्ये का केलंय? ते त्यासाठीच केलेलं आहे. हा महत्त्वाचा उद्देश आहे आणि तो उद्देश असला तो सफल झालेला आहे असं मला वाटतं आणि हे पुस्तक प्रत्येकाने घ्यावं, वाचावं, आई-वडिलांकडे आग्रह धरावा आणि त्याचा पुस्तकाचा आनंद घ्यावा आणि लाडोबा प्रकाशनने मुलांसाठी जवळपास 100 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. इतकी सुंदर पुस्तकं आहेत, त्या वेगवेगळे एक मुलांचं जे कल्पनाविश्व असतं, अनुभवविश्व असतं, त्याला साकार करणारं साहित्य मुलांसाठीचं त्यांनी निर्माण केलेलं आहे. मला खात्री आहे, तुम्हाला लाडोबा प्रकाशनची इतरही मुलांसाठीची पुस्तकं आवडतील. तुम्ही ती आवर्जून विकत घ्याल आणि गुरु ठाकूर यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो, की त्यांनी मुलांसाठी लिहिण्याचं धाडस केलं. त्याला धाडस शब्द मी याच्यासाठी वापरतो, की मुलांसाठी लिहायला मोठे लेखक, नामवंत लेखक सहसा तयार होत नाहीत. त्यांना असं वाटतं, की मुलांसाठी लिहिणं म्हणजे काय? कशाला लिहायचं मुलांसाठी? पण तसं नसतं. मुलांसाठी लिहिणं, मूल होऊन लिहिणं, मुलाच्या मानसिकतेत जाणं आणि त्यांच्यासाठी एवढी सुंदर साहित्यकृती निर्माण करणं, हे ऐऱ्या-गैऱ्याचं काम नसतं. असं मुलांसाठी जो लिहू शकत नाही, तो कधीही मोठा लेखक होऊ शकत नाही. त्यामुळे गुरु ठाकूर हे खूपच अभिनंदनास पात्र आहेत. आपण हे गोष्ट छोटी, शिकवण मोठी आणि टायनी टेल, वाईज टेल ही दोन्ही पुस्तकं आपण घ्याल. लाडोबा प्रकाशनची इतरही मुलांसाठीची जी पुस्तकं आहेत, ती सुद्धा तुम्ही घ्याल, वाचाल आणि एन्जॉय कराल, आनंदी व्हाल आणि समृद्ध व्हाल. सर्वात महत्त्वाची गोष्ट पालकांना मी आवाहन करेल, की त्यांनी विशेषतः हे पुस्तक मुलांसाठी घ्यायलाच पाहिजे. कारण यातली जी इंग्रजी कथा आहे, ती इंग्रजी साहित्य भारतीय लोकांचं मुलांपर्यंत जात नाही. बाहेरच्याच साहित्यिकाचं बालसाहित्य जात असतं. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मुलांसाठी नर्सरी राईम्स, मुलांसाठी आपल्या संस्कृतीतल्या कथा आणि तेही नव्याने लिहिलेल्या म्हणजे पुराणातल्या कथा किंवा जुन्या कोणत्यातरी रामायण, महाभारतातल्या कथा नव्हे, तर आधुनिक जगात जगण्यासाठी ज्या उपयुक्त कथा आहेत, त्या मुलांसाठी समोर आणल्या पाहिजेत आणि लाडोबा प्रकाशन हे काम फार मोठ्या प्रमाणावर करत आहे. त्यासाठी त्यांचंही मी अभिनंदन करतो. आपण हे पुस्तक घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार.